आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यातलं सगळ्यात चांगली गोष्ट केल्याचं समाधान मला आणि दादांना आहे, ते म्हणजे दोन्ही शिंदे गट एकत्रित आणल्याचं एक पुण्याचं काम आम्ही केलं। मला वाटतं मधु पाटील पण त्यातशी होते आणि आम्ही ठरवलं की हे दोन प्रवाह दानवडीतले आपल्याला एकत्रित आणायचे आणि योगायोगाने त्या दिवशी संक्रांत होती आणि दोघांनाही बंडालाही बोलवलं, राम शिंदेना बोलवलं आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते होते, सुनील अण्णा होते आणि त्यांना सांगितलं की वेळ आणीबाणीची आहे आणि अशा वेळी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि जे काही आपल्यात असतील ते कुरबुरी संपून टाकायचं आणि एक दिलानं पुढे जायचं। एकदा स्वाभिमानी आणि काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आलेले आहे म्हटल्यानंतर विधानसभेमध्ये दादा पराभूत झाले, जिल्हा परिषदला जिल्हा बँकेला दादा पराभूत झाले, लोकसभेला मी 2 वेळा पराभव पत्करला, पण तरी सुद्धा आम्ही झालेल्या पराभवातून बोध घेत आम्ही दोघांनी एकत्रित यायचा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्ही मनात काही न आणता एकत्रित यायला पाहिजे असं त्यांना सांगितलं आणि दोघांनाही तिळगुळ देऊन खऱ्या अर्थाने त्या दिवशी गोड गोड बोला एक बोलायला लावलं आणि एक वेगळी क्रांती आज त्याचं चित्र आपल्याला दिसतंय, प्रत्यंतर दिसतंय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते सुद्धा इथं उपस्थित आहेत। सुजाता वहिनीने शिवाजी तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती असताना, सरपंच असताना अतिशय भरीव असं काम केलेलं आहे। आमच्या शुभांगी वहिनीने सुद्धा भरीव असं काम महिला बाल कल्याण विभागाचे सभापती असताना केलेलं आहे आणि म्हणून हे दोन प्रवाह एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून सगळी एक व्हायला लागलेली आहेत ती आणि ती एक झाली तरी सुद्धा काही फरक पडेल असं मला काही वाटत नाही। हा आत्मविश्वास तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। एका बाजूला सगळे पळत सुटलेले सत्तेच्या दिशेने, सत्ता कोणाला मिळते, तुला मिळते का मला मिळते म्हणून मॅरेथॉन लागल्यासारखे सगळे पळायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळी वादळं, सगळ्या लाटा अंगावर झिरून समुद्रातला एखादा खडक ज्या पद्धतीनं उभा राहिलेला असतो तसे अनेक प्रहार सहन करत आम्ही या प्रवाहाच्या विरोधामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये शिवसेना करते, काँग्रेसच्या माध्यमातून दादा करतायत आणि मी करतोय। माणसं तर सगळ्यांचीच गेलेले आहेत, परंतु आम्ही हटलेलो नाही आणि हटणारही नाही। जे काही पलीकडे तुम्हाला सूज दिसते ती सूजच आहे आणि खरी वस्तुस्थिती काय आहे ते 7 फेब्रुवारीला मतमोजणीच्या वेळी दिसणार आहे याची मला खात्री आहे। एका बाजूला सत्तेसाठी मारामारी आणि दुसऱ्या बाजूला सत्यासाठी संघर्ष हे सध्या चालू आहे। हे जे लोक पळत सुटलेले आहेत ते ज्या दिशेने चाललेले आहेत, ज्या ठिकाणी चाललेले आहेत ते ठिकाण आम्हाला माहित नाही अशातला भाग नाही, तो रस्ता आम्हाला माहित नाही अशातला भाग नाही, पण आम्हाला त्या दिशेने जायचं नाही, जायचंच नाही। कारण हा तालुका हा कुणाच्या मालकीचा नाही, तर हा तालुका देशभक्त रत्नाप्पा कुंभारांनी घालून दिलेल्या रस्त्यानं चालणार हा तालुका हे लक्षात ठेवा। अण्णांनी या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं राजकारण केलं की अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्यांनी संधी दिली, अगदी अतिशय सामान्य माणसांना संधी दिली। मग ते तेरवाडचे देवाप्पा भंडारी असतील, त्यांना शिरोळ तालुक्याचे सभापती केलेलं होतं, किंवा नांदणीच्या नंदाताई पोळ असतील, त्या तर शेतामध्ये काम करत होत्या, त्यांना तिथून उचलून
थेट जिल्हा परिषदला अर्ज भरायला सांगितला आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा केलं. आणि त्यावेळी तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा होता. हे अण्णांनी केलेलं होतं. अशा अनेक सामान्य लोकांना जसं अण्णांनी पुढे केलं, तीच परंपरा सारे पाटील साहेबांनी पुढे चालू केली. आम्ही सुद्धा स्वाभिमानीच्या माध्यमातून अशा अनेक सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यातलंच उदाहरण म्हणजे आपल्याच दानोलीचे सुपुत्र सुरेश कांबळे. आज आमदार असणाऱ्या अशोक माने साहेबांच्या विरोधात त्यांना आम्ही उभा केलं. आणि नुसतं उभा केलं ना तर त्यांना निवडून सुद्धा आणलेलं होतं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं. त्यांना एकदा जिल्हा परिषदला निवडून आणलं, पंचायत समितीला निवडून आणलं. म्हणजे 10 वर्ष सलग 2 वेळा निवडणुकीत त्यांना निवडून आणलं. आणि यावेळी मात्र आम्ही विचार केला की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. कारण आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिवस साजरा करतोय आपण. बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानावर चालणारं हे प्रजासत्ताक राज्य आहे. आणि ते संविधान एखाद्या धर्मग्रंथा इतकंच श्रेष्ठ आहे असं मानणारे तुम्ही आम्ही सगळे आहोत. ते लक्षात ठेवा. जेवढी श्रद्धा, जेवढी निष्ठा, जेवढी भक्ती आपल्या आपण कुठल्याही धर्माचे असो धर्मग्रंथावर असते, तेवढी श्रद्धा या देशातल्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची सुद्धा संविधानावर असली पाहिजे. कारण त्या संविधानानं आम्हाला ताठ मानेनं जगायला शिकवलेलं आहे. त्या संविधानानं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आणि या संविधानानं समाजातल्या प्रत्येक घटकाला, वंचित असो, शोषित असो, दीन असो, दलित असो, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या संविधानाने केली आहे. आणि त्या संविधानानं दिलेल्या प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण सुद्धा सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे या न्यायानं. आज आम्ही जेव्हा आम्हाला संधी मिळाली उमेदवारांना उमेदवार निवडायचे, तेव्हा दादांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर चर्चा केली, संवाद साधला. आम्ही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्यावर संवाद साधला. आमच्याकडे जिल्हा परिषदची जागा आली होती, पंचायत समितीची जागा दादांच्याकडे गेलेली होती. आणि मग सुजाता वहिनींनी सुद्धा मन मोठं केलं आणि सांगितलं की मी नाही, अण्णांच्या नंतर अण्णांचा कार्यकर्ताच या निवडणुकीच्या रिंगणात उतरल हा निर्णय त्यांनी घेतला. आणि आम्ही स्वाभिमानीच्या माध्यमातून सुद्धा विचार केला की आपण चळवळीची ताकद लावून जसं एक सामान्य माणूस असणाऱ्या सुरेश कांबळेला जिल्हा परिषदचा सदस्य. आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.